रामकृष्ण हरी मंडळी, ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली. संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदाय तयार केला, मूळ पाया रचला आणि भगवद्गीतेचे जे रूपांतर आहे ते साध्या सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केलं आणि अखंड मानव जातीने जीवन जगावं कसं प्रत्येक जीवानं हे माऊलींनी आपल्याला शिकवलं. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे हा अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवला. परंतु संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे सगळं जे ज्ञान आहे ते आपल्या गुरुकडून घेतलं आणि त्यांचे गुरु म्हणजे त्यांचेच मोठे बंधू संत निवृत्तीनाथ. तर संत निवृत्तीनाथांनी आपले गुरु म्हणजे गहिनीनाथ संत निवृत्तीनाथांचे गुरु नवनाथांपैकी एक 3 महिने त्यांच्याबरोबर राहून ब्रह्मगिरीच्या डोंगरात सगळं हे ज्ञान प्राप्त केलं आणि सगळं हे ज्ञान आपला बंधू म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांना दिलं आणि हे पुढे सगळं कार्य सुरू झालं. तर आज आहे संत निवृत्तीनाथांची पुण्यतिथी. त्याचसोबत संत निवृत्तीनाथांची यात्रा देखील आहे आणि योगिनी एकादशी भागवत एकादशी देखील आहे. तर आज मी तुम्हाला पुण्यतिथीची ही कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये जय हरी पांडुरंग किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत. म्हणून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. श्री निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म 1195 माघ वैद्य प्रतिपदा सोमवार या दिवशी श्री क्षेत्र आळंदी येथे झाला. त्यांचे वडील श्री विठ्ठलपंत हे मूळचे श्री क्षेत्र आपेगाव येथे राहणारे होते. तीर्थयात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर म्हणून ते श्री क्षेत्र आळंदी येथे आले असताना त्यांची श्री सिद्धोपंतांशी भेट झाली. आलेल्या गावातील अतिथीची विचारपूस करावी या हेतूने त्यांनी श्री विठ्ठलपंतांची भेट घेतली व त्यांना आपल्या घरी निवास करण्याची विनंती केली. त्याच दिवशी रात्री त्यांना आपली कन्या रुक्मिणीचा विवाह श्री विठ्ठलपंतांशी करण्याबाबत ईश्वरी स्वप्न दृष्टांत झाला. परंतु विठ्ठलपंतांना हे मान्य नव्हते. परंतु त्याच रात्री श्री विठ्ठलपंतांना याच कन्येशी विवाह करायचा असा ईश्वरी दृष्टांत झाला व त्यांचा विवाह झाला. पुढे श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा संसार आळंदी क्षेत्रामध्ये चालू होता, पण त्यांना संतती मात्र नव्हती. श्री विठ्ठलपंत हे वैराग्यवान असल्यामुळे त्यांचे मन संसारात रमत नव्हते, म्हणून ते सतत पत्नीकडे संन्यास घेण्याविषयी परवानगी मागत असत. शेवटी एक दिवस उद्रेकाने त्यांना जा म्हणून सांगितले असता श्री विठ्ठलपंतांनी काशी क्षेत्री जाऊन संन्यास आश्रमाचा स्वीकार केला व ते नरसिंह आश्रम स्वामींकडे त्यांच्या मठामध्ये राहू लागले. इकडे माता रुक्मिणी अतिशय दुःखी अवस्थेमध्ये व्रतस्थ जीवन जगू लागली. रोज इंद्रायणीचे स्नान, सिद्धेश्वराचे दर्शन व सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षिणा असा तिचा नित्यनियम झाला होता. येथे काशी क्षेत्री श्री विठ्ठलपंत चैतन्याश्रम या नवीन नावाने मठामध्ये राहत होते. तेव्हा एक दिवस स्वामी नरसिंहाश्रम स्वामींनी भगवान विश्वेश्वराचा दृष्टांत झाला की या चैतन्याची भार्या त्याच्या घरी वाट पाहत आहे. त्यावेळी स्वामींनी स्वतः आनंदी येथे माता रुक्मिणीची भेट घेतली व तिला काशी क्षेत्री नेऊन पुन्हा दोघांची भेट घडवून आली व त्या दोघांना संसारात प्रवेश करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा संसार पुन्हा सुरू झाला. पण त्यावेळी आळंदीमधील समाजसुधारकांनी धर्ममार्तंडांना हे मान्य झाले नाही व त्यांनी श्री विठ्ठलपंतांना वाळीत टाकले व श्री विठ्ठलपंत सिद्ध भेटामध्ये राहू लागले. यानंतर त्यांना श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानदेव, श्री सोपान आणि मुक्ताबाई अशी 4 आपत्ती झाली. यामध्ये श्री निवृत्तीनाथ हे शंकराचे, श्री ज्ञानदेव हे विष्णूचे व श्री सोपानदेव हे ब्रह्मदेवाचे अवतार असून श्री मुक्ताबाई या आदिशक्ती अशा प्रकारे सिद्धपेठामध्ये राहत असताना श्री विठ्ठलपंतांना त्र्यंबकेश्वर येथे जाऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याची इच्छा झाली व ते सर्वांना घेऊन त्र्यंबकेश्वरी आले. त्यावेळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे परिसरामध्ये सर्वत्र घनदाट जंगल होते. त्यावेळी ही प्रदक्षिणा करणे अतिशय अवघड होते. तेव्हा जंगलामधून जात असताना एक वाघ त्यांच्या मागून आला. त्यावेळी त्यांची पळापळ झाली व त्यांच्यात ताटातूट झाली. तेव्हा तो वाघ श्री निवृत्तीनाथांच्या मागे लागला. श्री निवृत्तीनाथ पळत पळत एका गुहेमध्ये शिरले असता तो वाघ निघून गेला. ती श्री गहिनीनाथांची गुहा होती. श्री गहिनीनाथ हे नाथ संप्रदायांचे श्री विष्णूचे अवतार होते. ते श्री निवृत्तीनाथांवर अनुग्रह करण्यासाठी तेथे त्यांची वाट पाहत होते. तेथे त्यांनी श्री निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली व पुढील कार्यासाठी त्यांना आज्ञा दिली. येथे श्री विठ्ठलपंत आणि परिवार श्री
निवृत्तीनाथांची वाट बघत याच क्षेत्रामध्ये थांबले होते. श्री निवृत्तीनाथांनी परत आल्यावर घडलेला सर्व प्रसंग आपल्या माता पित्यास सांगितला. हे सर्व ऐकल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्यत्व पत्करले आणि येथूनच त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. पुढे श्री विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांचे मौजी बंधन व्हावे यासाठी धर्मपीठाकडे परवानगी मागितली असता आळंदी येथील धर्मसभेने त्यांना उभयंताने देहांत प्रायचित्त घेण्यास सांगितले व या भावंडांना पैठण येथून शुद्धीपत्र आणण्यास सांगितले. त्यासाठी हे चारही भावंड पैठण क्षेत्रामध्ये आले. येथे धर्मसभेमध्ये आल्यावर येथील ब्राह्मणांना त्यांचे महत्त्व समजले नाही म्हणून त्यांनी या भावंडांची अवहेलना केली. तेव्हा तेथील विद्वानांचा अहंकार मोडून काढण्यासाठी श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवले व सर्व जगाला स्वतःची ओळख करून दिली. यानंतर नेवासा क्षेत्री जाऊन श्री निवृत्तीनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांना गीतेचा अर्थ मराठीत सांगण्याची आज्ञा केली व या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी व अमृत अनुभव या 2 ग्रंथांची रचना केली. यानंतर ही चारही भावंडे पुन्हा आळंदी क्षेत्रामध्ये आले. येताना रस्त्यामध्ये पैठण क्षेत्रापासून त्यांच्याबरोबर आलेला रेडा श्री क्षेत्र आळे येथे मरण पावला. त्याची समाधी श्री क्षेत्र आळे येथे आहे. आळंदीमध्ये आल्यानंतर आता त्यांना कोणत्याही शुद्धीपत्राची गरज नव्हती. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चारही भावंडात ज्ञानी होते. निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून मिळालेले योगज्ञान ब्रह्मविद्या आपल्या भावंडांना दिले. चारही भावंडे अभंग, ओव्या, विराण्या असे साहित्य रचून सामान्य लोकांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करत होते. पोथी, पुराण, कर्मकांड, जाती व्यवस्था यामुळे सामान्य लोक अध्यात्मापासून वंचित राहत होते. या संतांनी तो अडथळा मोडून सामान्य लोकांना भक्तीचा, प्रेमाचा मार्ग शिकवला. त्यांचे भक्त अनुयायी वाढत होते. ज्यांना आपण संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं ती इतकी विलक्षण निघाली की त्यांचे लोक भक्त बनावेत हे काही जणांच्या मात्र पचनी पडत नव्हतं. विसाजी पंत हे त्यापैकीच एक होते. ते एक सावकार होते, एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांचा स्वतःचा धर्मशास्त्राचा चांगला अभ्यास होता. त्यांना या भावंडांबद्दल मत्सर वाटत होता. त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांच्या कथा त्यांच्या कानी पडल्या असल्या तरी त्यांना त्यावर विश्वास नव्हता. एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. हा पदार्थ मातीच्या खापरावर बनवतात. त्याला लागणारं खापर घरी नव्हतं. त्यामुळे मुक्ताबाई ते खापर घेण्यासाठी कुंभाराकडे गेले. विसाजी पंतांनी या भावंडांना काही द्यायचं नाही असा दम दुकानदारांना भरला होता. त्यामुळे मुक्ताला जागोजागी फिरून सुद्धा ते खापर मिळालं नाही. मुक्ताई हिरमसून घरी आली. आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं तिला फार दुःख झालं. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी काय झालं ते विचारलं. तिने मांडे करायचे आहेत आणि कोणी खापरच दिलं नाही हे सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, बस एवढंच ना, मग कशाला एवढी दुःखी होतेस? करतो तयारी, छान मांडे करू आपण. ज्ञानदा दादाने आश्वासन दिल्यावर तो पूर्ण करेलच याची मुक्ताबाईला खात्री होतीच. मुक्ताबाई उत्साहात तयारीला लागली. तयारी झाल्यावर तिला मांडे खापरावर थापून गरम करून बनवायचे होते. तिने दादाला विचारलं, कुठे रे दादा, खापर कशावर थापू मी मांडे? दादा म्हणाला, थाप माझ्या पाठीवर. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणून उन्मळे झाले. त्यांची पाठ तापायला लागली. एकदम गरम होऊन ते लाल लाल झाले. मुक्ताबाईने आनंदाने दादाच्या पाठीवर मांडे थापले. हा सगळा प्रकार विसाजी पंत लपून छपून खिडकीतून पाहत होते. मुक्ताला खापर मिळालं नाही हे त्यांना कळलं आणि आता ते काय करतात ती मजा पाहायला ते आले होते. मजा तर त्यांनी पाहिलीच, पण एकदम वेगळीच. ज्ञानेश्वर महाराजांची ती लीला पाहून ते विचारात पडले. ही भावंडे खरंच दिव्य आहेत याची त्यांना खात्री पडली. आपण त्यांना उगाच तिरस्कार केला, त्रास द्यायचा प्रयत्न केला याचा त्यांना पश्चाताप झाला. त्यांना ते देवता समान वाटायला लागले. त्यांनी आपल्या चमत्काराने बनवलेले मांडे आता त्यांना खावी वाटत होते. त्यांच्यासाठी तो साक्षात देवाच्या हस्ते बनलेला प्रसाद होता. पण त्या भावंडांचा स्वतःचं जेवण चालू असताना ते खावे कसे हे त्यांचं जेवण होईपर्यंत थांबले आणि ज्ञानेश्वर महाराज पात्रावरून उठता क्षणी तडका हात जाऊन त्यांच्या उष्ट्या पत्रवाळीतून आदाशासारखे उरलेले खायला लागले. ज्ञानेश्वर महाराज आश्चर्याने म्हणाले, अरे असं खिचरासारखं काय करताय? विसाजी पंत तृप्त झाले होते. त्यांना त्या भावंडांची क्षमा मागितली. त्यांचे शिष्यत्व पत्करलं. कोणी म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य झाले, कोणी म्हणतात मुक्ताईंचे. स्वतः विसाजी पंतांच्या एका अभंगात सोपान आपले गुरु असल्याचा उल्लेख आहे, पण हे गौण आहे. त्या 4 भावंडांचं आयुष्य, ज्ञान, शिकवण सगळंच एकमेकांशी इतकं
जुडलं आहे की ते वेगळे नाहीतच. याच विसाजी पंथांना संत विसोबा खेचर असंही म्हणतात. आता संत निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी का घेतली तर संत निवृत्तीनाथ महाराजांनी जी समाधी घेतली संजीवन समाधी, ती त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी समाधी घेतली. तर या समाधीचे रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला कळवा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये जय हरी पांडुरंग किंवा माऊली किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. आता प्रत्यक्षात हे वर्णन संत नामदेवांनी केलेलं वर्णन आहे. तर संत निवृत्तीनाथांची एवढी ताकद मोठी तपश्चर्या त्यांच्या की मेलेल्या माणसाला ते जिवंत करू शकत होते. अशी संजीवनी विद्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे होते. आणि ज्या ठिकाणी संत निवृत्तीनाथाने जी संजीवन समाधी घेतली ती जागा म्हणजे प्रत्यक्ष महादेवाने केलेली तपश्चर्या, ती जागा आणि त्याच जागेवरती समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संत निवृत्तीनाथ महाराजांनी जर नदीच्या पाण्याला हात लावला, त्यांचा स्पर्श झाला तर सगळं तीर्थ तयार होतं. निवृत्ती नाम घेता संपूर्ण संसारातील बांधवांनो त्या ठिकाणी दुःख निघून जातं. त्यांच्या समाधीला जर स्पर्श केला तर आपल्या संपूर्ण तीर्थाचं फळ मिळतं. एवढी ताकद त्या ठिकाणी आहे. आजही त्या समाधीचं जर वर्णन केलं तर जीवनातील दुःख दूर होतात. मनापासून वर्णन केलं तर मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. हे सगळं सांगितलंय ते संत नामदेवांनी स्वतः वर्णन लिहून ठेवलं पांडुरंगाच्या साक्षीने, कारण प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी हजर होते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हा वारकरी संप्रदाय तयार केला आणि ज्ञानेश्वरी लिहिली. पुढे सगळं कार्य झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. आळंदीला संत सोपान काकांनी सासवडला घेतली समाधी. आदिशक्ती मुक्ताबाई आकाशात समाधीस्थ झाल्या. संत निवृत्तीनाथ पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि भगवंताला त्या ठिकाणी विनंती केली की पांडुरंगा, तू आमचं कल्याण केलं, कृपा केलं, तुझी कृपा आहे आमच्यावरती. केशवा, सगळ्या भावंडांना तू समाधीस्थ केलं, परंतु मला सुद्धा समाधी घ्यायची देवा. माऊलीने समाधी घेतली, सोपान काकांनी समाधी घेतली आणि बहीण मुक्ताई सुद्धा समाधीस्थ झाल्या आकाशात. त्यामुळे माझं मन आता 10 दिशेला फिरते, मन जागेवरती राहत नाही. माझं देवा, मला समाधी घ्यायची आहे. आता प्रत्यक्ष पांडुरंगाला सांगितलं. एवढंच नाही तर त्या ठिकाणी निवृत्ती दादाने सांगितलं की मला समाधी घ्यायची त्र्यंबकेश्वरलाच घ्यायची पांडुरंगाच्या. पुढे संत निवृत्तीनाथ गयावया करू लागले, देवाला विनंती करू लागले. त्यावेळी भगवंताला सुद्धा दया आली. बघा, पांडुरंगाने सांगितलं, निवृत्ती, तुला समाधी घ्यायची ना, तर बोलव सगळ्या संतांना. अहो भगवंताची आज्ञा. दिवस ठरला प्रतिपदेला. इथून निघायचं पंढरपूरवरून. सगळे संत त्या ठिकाणी जमा झाले. पंढरपूरला देवाची आज्ञा. कित्येक संत त्या ठिकाणी आले. स्वर्गातून देव त्या ठिकाणी आले. नारद मुनी स्वतः त्या ठिकाणी आले. गंधर्व त्या ठिकाणी आले. संत नामदेव त्या ठिकाणी आले. संत नामदेव की देवा, जायचं कसं तर प्रत्यक्षात पांडुरंगाने त्या ठिकाणी विमान आणलं. प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी विमानात बसले. आता त्या काळामध्ये विमान नव्हतं, पण गरुड हेच त्यांचं विमान असं मानलं जातं. निवृत्तीनाथांना मध्यभागी घेतलं. रुक्मिणी माता, सगळे देव त्या ठिकाणी निघाले. पंढरपूरमध्ये चालले. संत नामदेव त्या ठिकाणी पांडुरंगाला म्हणतात, देवा जायचं कुठं? आता पहिलं प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलं, अरे नामदेवा, पहिलं सप्तशृंगीला जाऊ, त्या ठिकाणी आदिमायेचं दर्शन घेऊ. संत साधू ऋषी मुनी त्या ठिकाणी तप करतात. मार्कंडेय ऋषी त्या ठिकाणी आहे. गहिनीनाथ त्या ठिकाणी सगळ्यांची आपली भेट होईल. सगळे देवांचे सप्तशृंगी गडाच्या दिशेने चालले. संत नामदेवांचे डोळे भरून आले आनंदाने की प्रत्यक्षात भगवंताबरोबर तीर्थयात्रा करायला भेटते, म्हणून एवढा आनंद झालेला. त्या ठिकाणी ज्या वेळेला विमान चालली त्यावेळी विमानामध्ये भजन चाललं होतं. टाळ मृदुंगाचा आवाज घुमत होता. ऋषी मुनी जे आहे ते गीतेचा अर्थ सांगत होते. निवृत्तीनाथांना सगळ्या वेदांचा अर्थ त्या ठिकाणी ऋषी मुनी सांगत होते. आणि हे सगळं सांगताच निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर माऊलींची आठवण आली आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं की ज्ञानेश्वर माऊलींनी अखंड या विश्वासाठी हा वारकरी संप्रदाय तयार केला. ज्ञानेश्वरी लिहिली. या समाजाने किती त्रास दिला आणि या समाजाच्या त्रासामुळे आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लागलं. हे सगळं दृश्य जे आहे ते सगळं चित्र डोळ्यापुढे उभं राहत होतं. निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. प्रत्यक्ष पांडुरंगाने निवृत्तीनाथाच्या डोळ्यातून येणारं पाणी पुसलं आणि छाती
द्वादशी कवटाळं, कारण पांडुरंग सुद्धा हजर होते. माऊलींच्या समाधीच्या वेळी भगवंताला सुद्धा हे सगळं वाईट वाटत होतं. प्रत्यक्ष पांडुरंगाने पूजा केली. त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे साधू ऋषी त्या ठिकाणी आले. गहिनीनाथ त्या ठिकाणी आले. प्रत्यक्ष निवृत्तीनाथ सप्तशृंगीचा जो मंडप आहे पुढचा त्या मंडपात बसले. प्रत्यक्ष देवानं सप्तशृंगी मातेची त्या ठिकाणी पूजा केली. एवढंच नाही, ते सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर सप्तशृंगी गडाची परिक्रमा सगळ्या देवांनी केली. या ठिकाणी 3 दिवस राहिले सगळे देव सप्तशृंगी गडाला. त्यावेळी संत निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, देवा चला आपण पुढे जाऊया. सप्तशृंगीवरून सगळे देव, गंधर्व आणि नारद मुनी सगळे होते. सप्तशृंगीवरून त्र्यंबकेश्वरला आले. सगळे ज्या ठिकाणी गंगेचा उगम झाला त्या ठिकाणी आले. ज्या ठिकाणी दिव्य ज्ञान मिळालं निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये, गुफेमध्ये, त्या गुफेपाशी आले. पहिल्यांदा आल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगाने संत निवृत्तीनाथांच्या समाधीची जागा दाखवली आणि संत निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून पाणी त्या ठिकाणी आलं आणि तिथून सगळे देव सगळे पंचवटीला नाशिकला गेले. गोदावरीच्या काठावर असलेल्या नारायणाच्या मंदिरात गेले. सगळे भगवंताच्या पाया पडले. सगळे देव तिथे नारायणाच्या सगळ्या संतांची त्या ठिकाणी पूजा केली. आता संत कोण कोण तर बघा, विसोबा खेचर, संत नामदेवांचे गुरु परिसा, भागवत असे अनेक संत त्या ठिकाणी होते. संत निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष संतांची पूजा देवानं त्या ठिकाणी केली आणि सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर दशमीच्या दिवशी नाशिकवरून म्हणजेच पंचवटीवरून सगळे त्र्यंबकेश्वरला आले. सगळे वैष्णव, सगळे गोपाळ, प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी आले त्र्यंबकेश्वरला आणि प्रत्यक्ष भगवंताने त्या ठिकाणी हा उत्सव केला. एकादशीचं व्रत आणि वैद्य ज्येष्ठ द्वादशीला पारणं सोडलं. सगळे वैष्णव आणि प्रत्यक्ष भगवंताने हा सगळा समारंभ केला. अहो, सगळं पूजेचं साहित्य सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाने आणलं होतं. विचार करा, देवानं भक्ताची पूजा केली. एवढी भक्तीची ताकद त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताने संतांची पूजा केली आणि त्याच्यानंतर संत निवृत्तीनाथ पंढरीच्या पांडुरंगाची पूजा केली. त्या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाची पताका उभी केली त्या ठिकाणी आणि समाधीची शिळा उघडली. त्या ठिकाणी तर त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम जागा आहे आणि या जागेचे रहस्य म्हणजे ही समाधी कोणीही तयार केली नाही, तर प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी तपश्चर्या केलेली जागा आहे. ही कोणी तयार केली नाही. तसेच ध्वनी, धूप त्या ठिकाणी सदैव चालू असतात. संत नामदेवांनी त्या ठिकाणी आपल्या मुलांना सांगितलं, नारा विठा गोंधा बाळांनो, समाधीची जागा साफ करा. आजूबाजूचा जो परिसर आहे तो सगळ्या नामदेवांच्या मुलांनी त्या ठिकाणी साफ केला आणि हे साफ करताना नामदेवाच्या मुलांना दृष्टांत पडलं की त्या ठिकाणी समाधीच्या जागेवरून धुपाचा वास येतोय आणि आधीच कोणीतरी पूजा केली. पळत पळत नामदेवांची मुलं आली आणि नामदेवांना सांगितलं. त्यावेळी नामदेवांनी सांगितलं की त्या ठिकाणी महादेव राहतात. तर संत म्हणजे प्रत्यक्षात महादेवाचा अवतार होता आणि त्या ठिकाणी सगळे देव, ऋषीमुनी त्या ठिकाणी जेवणाच्या पंक्ती झाल्या सगळ्या आणि प्रत्यक्ष पांडुरंगाने जेवण वाढलं. रुक्मिणी मातेने संतांना, संत निवृत्तीनाथांनी सुद्धा त्या ठिकाणी उपवास सोडला. द्वादशीचं पारणं आणि प्रत्यक्षात पांडुरंग त्या ठिकाणी समाधी स्थळाकडे निवृत्तीनाथांना घेऊन गेले. संत नामदेव त्या ठिकाणी बरोबर होते. आता समाधीच्या आत गेल्यानंतर अचानक दिव्य असा त्या ठिकाणी प्रकाश पडल्यानंतर त्या ठिकाणी संत निवृत्तीनाथ आणि प्रत्यक्ष पांडुरंग यांनी मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर देवांच्या डोळ्यातून पाणी आलं. असा संत पुन्हा होणे नाही, असा भक्त पुन्हा होणे नाही. प्रत्यक्ष पांडुरंगाने संत निवृत्तीनाथांना अस्वस्थ केलं. आसन मांडून बसले. निवृत्तीनाथांनी डोळे झाकले आणि समाधीस्थ झाले. संत निवृत्तीनाथ, प्रत्यक्ष पांडुरंग, नामदेव बाहेर आले आणि शिळा लावून टाकले आणि बांधवांनो त्या ठिकाणी सगळे देव जरी गेले परंतु काही साधू ऋषी त्या ठिकाणी राहिले समाधीची पूजा करण्यासाठी आणि ते म्हणजे संत चांगदेवांचे जे काही शिष्य होते त्या ठिकाणी राहिले. सरते शेवटी ज्येष्ठ वैद्य द्वादशी शके 1219 रोजी भगवान पांडुरंगाने स्वतः श्री निवृत्तीनाथ महाराजांना श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी दिली. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य. पावना समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दने. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.